हाय गाईज, मी शुभांगी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रुंदाज केक चॅनल मध्ये. तर आज आपण बटरफ्लाय केक बनवणार आहेत, जो की सध्या खूप ट्रेंड सुरू आहे ज्या केकची. आणि मी तुम्हाला केक बनवण्यासाठी जी क्रीम वापरतो तर त्या क्रीमची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे आणि फेटून घेण्याआधी जी क्रीमची कन्सिस्टन्सी असते ती कशी पाहिजे, क्रीम कुठे स्टोअर करायची ते पण सांगणार आहे. काल आपण पाहिलं की स्पॉन्ज कसा बनवायचा आणि केक कसा बनवायचा ते पाहिलं, पण क्रीम बद्दल मी काही डिटेल जास्त बोलली नव्हती का की आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्यामुळे मी आज तुम्हाला क्रीम बद्दल पण सांगणार आहे आणि सोबतच आपण बटरफ्लाय केक पण बनवणार आहेत. तरी चला सुरू करू. जी क्रीम घेतोय व्हिप क्रीम, ती एकदम लिक्विड फॉर्म मध्ये क्रीम पाहिजे. अशी बर्फ वगैरे नाही पाहिजे किंवा अशी जास्त घट्ट पण नाही पाहिजे. तर एकदम लिक्विड फॉर्म मध्ये क्रीम पाहिजे आणि ती आता आपल्याला फेटायची. 5-10 मिनिट कंटिन्यू फेटत राहायचंय जोपर्यंत क्रीम एकदम घट्ट होत नाही. आणि तुम्ही पाहू शकता आता 5 ते 10 मिनिट होत आलेले आहेत आणि आपली क्रीम एकदम घट्ट झालेली आहे. आणि मी तुम्हाला आता दाखवते क्रीम केक साठी आपण कशी वापरतो. तर पाहू शकता क्रीम एकदम घट्ट झाली आणि आपण जी फेटलेली क्रीम अशी उलटी करून पण पाहिली आहे, क्रीम अजिबात खाली येत नाहीये. आणि आता आपण त्याचा केक बनवू शकतो. तर स्पॉन्ज कसा बनवायचा काल मी तुम्हाला दाखवलं होतं, त्यामुळं आपण आज डायरेक्ट केक डेकोरेशन चा व्हिडिओ आपण सुरू केलेला आहे. स्पॉन्ज कसा कव्हर करायचा, क्रीम कशी लावायची त्याबद्दल काल मी पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं होतं. त्यामुळं मी आज जास्त काही त्याबद्दल डिटेल सांगितलं नाहीये. मी डायरेक्ट केक डेकोरेशनला घेतलाय. आणि हा जो केक आहे तो आपल्याला कस्टमरने फोटो पाठवला होता. आपण सेम त्या पद्धतीने केक बनवण्याचा प्रयत्न केलाय. आणि कस्टमरने फोटो पाठवला होता त्यामध्ये असा वरती टॉपर लावला होता, त्यामुळे आपण तो टॉपर पण वरती लावून घेतलाय. कस्टमरने जो फोटो पाठवला होता तर सेम आपण त्या फोटो सारखंच केक बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि सेम तसंच डेकोरेट करून घेतलंय. तर आपला केक डेकोरेट करून कंप्लीट झालाय. आणि जो दुसरा स्पॉन्ज होता तो पण आपण डेकोरेट करून घेतलाय. आणि आता आपण केक सेट करण्यासाठी मेन जे आहे तर ते बटरफ्लाय विंग्स आहेत, तर ते आपण आता सेट करून घेतोय. तर तुम्ही पाहू शकता आपण केक सेट करून घेतलेला आहे आणि केकचं फायनल लुक पाहू शकता तुम्ही. खूप छान असं फायनल लुक आलंय. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.